जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात 2 दिवसामध्ये 2 युवकाने आपले जीवन संपवल्याच्या घटना घडल्या. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथे एका 24 वर्षीय युवकाने गळफास घेतलाय, तर रामसगाव येथील एका 30 वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील लहू रामभाऊ खरात या 24 वर्षीय तरुणाने 16 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी पत्राच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे काल तालुक्यातील रामसगाव येथील अक्षय अण्णासाहेब भालेकर या 30 वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. रामसगाव येथील अक्षय अण्णासाहेब भालेकर या युवकाने काल 17 ऑक्टोबर रोजी रात्री तीर्थपुरी ते घनसावंगी रोडवर आपल्या 4 चाकी गाडीमध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. यावेळी अक्षय याने आपल्या भावाला व मित्राला फोनही लावला होता, परंतु अक्षयचा शोध घेईपर्यंत त्याने विषारी औषधामुळे अक्षयच्या तोंडामध्ये फेस येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहितीही मिळाली. रात्री उशिरा तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा करून प्रेत हे शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे दाखल केले होते. यावेळी सरपंच अनिल भालेकर, नकुल भालेकर यांच्यासह ग्रामस्थ व अक्षयच्या नातेवाईकांची मोठी गर्दी आरोग्य केंद्राबाहेर बघावयास मिळाली. दरम्यान अक्षयला अर्धा एकर जमीन असून त्याच्याकडे ट्रॅक्टर होते. त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या का केली याबाबतचे ठोस कारण मात्र समजू शकले नाही. अक्षयला एक मुलगा रुद्र वय वर्ष 5 व 2 वर्षाची मुलगी श्यामल असे 2 चिमुकले आहेत. अक्षयच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे रामसगावसह तीर्थपुरी व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. कारण अक्षय याचे रामसगाव बरोबरच तीर्थपुरी येथे सततच जाणे येणे असल्यामुळे त्याची तीर्थपुरीमध्ये मोठी ओळखही निर्माण झाली होती. म्हणून या अक्षयच्या घटनेमुळे काल रात्रीपासूनच रामसगावसह तीर्थपुरी व परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे.